करायचा। सटाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर सोडून पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। गेल्या वर्षभरात सटाणा पोलीस ठाण्यात एकूण 213 जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत। यामध्ये 54 अल्पवयीन मुलामुलींचा समावेश असून त्यापैकी 52 जणांचा शोध लावण्यात सटाणा पोलिसांना यश आलंय। मात्र अद्याप 2 अल्पवयीन बेपत्ता आहेत, तसेच 159 प्रौढ स्त्री पुरुष घर सोडून गेल्याच्या तक्रारी नोंद झाल्या असून त्यापैकी 125 जणांचा शोध लागलाय, तर 34 प्रौढ व्यक्तींचा अद्यापही शोध सुरूच आहे। या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। लग्नाच्या उंबरठ्यावर असलेले तरुण तरुणी अचानक घर सोडून परिचित व्यक्तींसोबत निघून जाण्याच्या घटना कुटुंबियांना मानसिक धक्का देत आहेत। तज्ज्ञांच्या मते डिजिटल युगातील मोबाईल फोन, सोशल मीडिया आणि विविध चॅटिंग ॲप्समुळे ओळखी सहज जुळत आहेत। आकर्षणातून भावनिक गुंतवणूक वाढत जाते आणि काही वेळा घर सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला जातो। दिखाऊ जीवनशैलीचं आकर्षण, आर्थिक स्वावलंबनाची अपुरी समज, पालकांशी संवादाचा अभाव आणि भावनिक असुरक्षितता ही प्रमुख कारणं असल्याचं सांगितलं जातंय। घर सोडून जाण्याच्या निर्णयानंतर आर्थिक अडचणी, सामाजिक बहिष्कार, कायदेशीर गुंतागुंत आणि कुटुंबियांशी ताणलेले संबंध अशा समस्यांना सामोरं जावं लागतंय। अल्पवयीन यांच्या प्रकरणामध्ये कायदेशीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता अधिक असते। दरम्यान सटाणा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि तांत्रिक तपासाच्या मदतीनं अनेक बेपत्ता व्यक्तींचा शोध लावलाय। पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत, अतुल बोरसे, हवालदार रुपेश ठोके, योगेश शेवाळे आणि समाधान कदम यांच्या पथकानं यशस्वी तपास करत शोध लावला। मात्र केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता पालक, शाळा, महाविद्यालय आणि संवाद वाढवून तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त होतीये। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक योगेश पाटील, सटाणा पोलीस स्टेशन। मागील 2025 या वर्षामध्ये सटाणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 54 अल्पवयीन मुलं-मुली मिसिंग म्हणजे पळून नेण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। सदर 54 पैकी 52 गुन्ह्यांमध्ये मुलामुलींना परत आणण्यास पोलिसांना यश प्राप्त झालेले आहे आणि 18 वर्षाच्या वर जे मिसिंग असतात त्या मिसिंगमध्ये 149 मिसिंग दाखल होत्या। त्यापैकी 125 मिसिंग आम्ही ट्रेस केलेले आहेत। 34 मिसिंग बाकी आहेत, त्यांचाही आपण लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना देखील आपण नातेवाईकांच्या घरच्यांच्या ताब्यात देणार आहोत। सदरची कारवाई ही सटाणा पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक राऊत, पोलीस उपनिरीक्षक बोरसे, पोलीस हवालदार योगेश शेवाळे, पोलीस हवालदार समाधान कदम, पोलीस हवालदार रुपेश ठोके ह्या अंमलदारांनी मेहनत घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर मिसिंग व्यक्ती किंवा त्या संबंधित कन्सर्न व्यक्ती ज्या ठिकाणी असेल त्याची माहिती काढून त्या ठिकाणापर्यंत पोहोचून मिसिंग व्यक्तीला पोलीस स्टेशनला आणलेले। सदर कारवाईमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा देखील गुजरात राज्यातून मुलं-मुलींना आणण्यात आलेले। महाराष्ट्रामध्ये माळशेज, सातारा, सांगली या साईडला जे ऊसतोडी कामासाठी गेलेले असतात तिथून मुलं-मुली परत आणलेले आहेत। अशा पद्धतीने कारवाई चालू आहे। चालू वर्षात देखील 6 अल्पवयीन मुलं-मुली पळून गेल्याचे गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी देखील 3 मुलं-मुलींना शोधून आणलेले आहेत आणि 3चा शोध चालू आहे। त्यांचं पण ट्रेस लागलेला आहे, लवकरात लवकर त्यांना आणणार आहोत।